असं म्हणतात की जीवन ही एक शर्यत आहे आणि या शर्यतीत कोणी पुढे असतो, कोण मध्ये असतो, तर कोण मागे असतो. पण जो मागे असतो तो अपयशी असतो का किंवा तो हारतो का? तर नाही. कारण तो अजूनही शर्यतीत असतो, तो अजूनही रेसमध्ये असतो, तो हारलेला नाही आहे. फक्त त्याचा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षाच्या काळात त्याला आधार देणारे, त्याच्या पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे आणि प्रेमाचे, मायेचे शब्द बोलणाऱ्या लोकांची त्याला गरज असते. मला असं वाटतं आपल्या जीवनात शिक्षकांचं एक वेगळं स्थान आहे. त्यांच्याकडून 4 गोष्टी आपल्याबद्दल चांगल्या ऐकायला, म्हणजे आपले कौतुक, शाबासकी ऐकायला आपल्याला खूप छान वाटतं. आणि तसंच जेव्हा आपण एखाद्या वाईट काळातून जात असतो, संघर्षाच्या काळातून जात असतो, तेव्हा शिक्षकांनी दिलेलं मोटिवेशनच आपल्याला कामं येतं. आणि शिक्षकांचे तेच प्रेमाचे, आदराचे, प्रेरणादायी 2 शब्द जीवनात लढण्यासाठी, संघर्षासाठी पुरेसे असतात. चला तर पाहूया आजची कविता. ओळखलत का सर मला, पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोलल्यावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईन कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते गेले, भिंत खचली, चूल भिजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. धन्यवाद.